जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 15 जानेवारी इसवी सन 1656 पौष वद्य चतुर्दशी शके 1577 संवत्सर मनमत वार मंगळवार. महाराजांनी छापा घालून जावळी काबीज केली. महाराजांच्या बळापुढे चंद्रराव मोरे यांचे बळ अपुरे पडू लागले. चतुर्बेट संभाजी कावजी कोढालकर यांच्या हाती पडले. जोहोर खोरेही रघुनाथ पंतांनी काबीज केले. हनुमंतराव मोरे या धुम्मशक्रीत मारला गेला, पण प्रतापराव मोरे निसटून विजापूरला पळून गेला. शिवधर खोरेही महाराजांनी जिंकले. इथल्या बाबाजीराव या मोरे यांचा कारभारी त्याला कैद करून महाराजांनी त्याचे डोळे काढले. खासा चंद्रराव व मोरारबाजी यांनी जावळी बराच वेळ लढवली, पण अखेर चंद्ररावास माघार घ्यावी लागली. तो आपल्या बायका मुलांसह रायरी किल्ल्यावर लपून बसला. जावळी महाराजांनी सर केली. जावळीवर महाराजांचे निशाण लागले. तो दिवस होता 15 जानेवारी इसवी सन 1660. दौलोजीची कोकणावर चाल. खारेपाटण कोट किल्ला जिंकला. जेव्हा छत्रपती शिवाजी राजे प्रतापगड, वाई, सातारा, कोल्हापूर भागातल्या आदिलशाही चौक्या जिंकत होते, तेव्हा त्यांचा सरदार दौलोजी तळ कोकणातून थेट राजापूर पर्यंत गेला होता, असे इंग्रज व वलंदेज साधनांमधून दिसते. राजापूरच्या इंग्रजींच्या वखारीतून त्यांच्या सुरतेच्या वखारीला 9 डिसेंबर 1659 ला लिहिलेल्या पत्रात हा उल्लेख सापडतो. अफजल खान वधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या या आकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हादरले. इंग्रजांच्या पत्रावरून हे स्पष्ट आहे की 10 डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचला नव्हता. दाभोळच्या बंदरात अफजल खानाची 3 जहाजे उभी होती. ह्याची माहिती छत्रपती शिवाजी राजांना होती. त्यांनी दौलोजीला ती जप्त करायला सांगितली होती, पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत मोहम्मद शरीफने ती तिथून हलवली व राजापूरला पिटाळली. राजापूरला आदिलशाही अधिकारी अब्दुल करीम याला ही जहाजे सुपूर्द करण्यात आली. जेव्हा त्याला रुस्तमेज मानशा 28 डिसेंबर 1659 च्या पराभवाबद्दल कळले, तेव्हा त्याने राजापूरवरून पळ काढला. 12 जानेवारी 1660 ला छत्रपती शिवरायांनी 500 मावळे राजापूरला व आणखी 200 जैतापूरला पोहोचले. अब्दुल करीम, मोहम्मद शरीफ व इतर काहींनी जहाजांनी वेंगुर्ल्याला पळ काढला. जैतापूरला काही इंग्रजांनी छत्रपती शिवरायांच्या लोकांना अडवायचा प्रयत्न केला. त्यात फिलिप गिफ्फार्डला अटक झाली. 15 जानेवारी 1660 ला त्यांनी राजापूर सोडले व खारेपाटणला ते गेले. त्यांनी खारेपाटणचा कोट जिंकला व फिलिप गिफ्फार्डला त्यात बंदी बनवले. 15 जानेवारी इसवी सन 1681 माघ शुद्ध षष्टी शके 1602 संवत्सर रौद्र वार शनिवार. राज्याभिषेकाचे तुलादान विधी. राज्याभिषेकाचे तुलादान विधी पार पडले. त्याचबरोबर विधिवत करावयाचे अनेक विधी जसे की विनायक शांती व इतर धार्मिक वेदोक्त विधी आजच्या दिवशी पार पडले. 15 जानेवारी इसवी सन 1685 गाजीउद्दीन खान बहादूर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी भेटला. गाजीउद्दीन खानाने रायगडाच्या पायथ्याशी 14 जानेवारी इसवी मराठ्यांचे अनेक अधिकारी व सैनिक चतुर्थी कवी कलश याने सैन्य पाठवून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मोगली सैन्याने बरेच आला पायपालांसह कैद केले. शाब्दिक छत्रपती संभाजी महाराज त्यावेळी पाटाने काबुलीस आला. गुरेड हा खान आला आहे असे कळताच कलशाने ठिकाणी जाळून विक्राचा लढा किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड जवळ 4 मैलांच्याच म्हणजे सुमारे 7 किलोमीटरच्या अंतरावर गाजीउद्दीन खानाचा डेरा होता. छत्रपती संभाजी महाराजांची 15,000ची सेना घेऊन हंबीरराव रूपाची भोसले हे मोगली सैन्यावर तुटून पडले. बाण आणि बंदुकीची लढाई झाली. चारही बाजूंनी मोगली सैन्य लढत होते, पण मराठे सुद्धा तितकेच तीव्रपणे लढत होते. मोगलांनी भरपूर लूट मिळवली आणि ते कोथळागडाच्या परिसरात गेले. 15 जानेवारी इसवी सन 1761 पानिपतचे तिसरे युद्ध. या दिवशी मराठे सदाशिवराव पेशवे म्हणजेच भाऊ आणि अफगाण घुसखोर अहमदशाह अब्दाली यांच्यातले हे युद्ध झाले. या कालखंडात सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंतच्या या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर घनघोर जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची 1.5 लाख माणसे आणि 80,000 जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक घरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले
झाले, तसेच अब्दालीचीही मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे. दक्षिण्यांनी म्हणजेच मराठ्यांनी पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्ध दिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तम आणि इस्कीदार सारखे म्हणजेच अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन वीर मौजूद असते. तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालून चावली असती. मराठ्यांसारखे युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य. खणानं त्या जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की विजयी होऊन सुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या युद्धामुळे मराठ्यांचे लष्करी वर्चस्व संपुष्टात आले, ज्याचा फायदा इंग्रजांना भारतात सत्ता फोपावण्यात झाला. 15 जानेवारी इसवी सन 1768 अलीच्या बहादूर महादजी शिंदेंना सरदारकी बहाल. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर महादजी शिंदे यांना 15 जानेवारी 1768 या दिवशी सरदारकी मिळाली. ते उज्जैनचे जहागीरदार बनले आणि त्यांना सरंजामी नेमणूकही मिळाली. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ केली आणि ज्यांनी तिच्यावर कळस चढवला ते महादजी शिंदे, ज्यांच्याबद्दल कसल्याही प्रसंगी न डगमगणारा, शूर, मुत्सद्दी, राष्ट्रहित जाणणारा, काटकसरी, कृष्णभक्त, मध्यम उंचीचा, काळा सावळा, साध्या राहणीचा, कवी, परमधर्म सहिष्णू, शकुनाधिकांवर भरोसा ठेवणारा, त्यावेळेच्या मानाने सुशिक्षित व राज्यकारभार उत्तम ठेवणारा असे म्हटले जात असे. महादजी शिंदेंचे नाव मराठ्यांच्या इतिहासात महान सेनानी म्हणून घेतले जाते. ग्वाल्हेरच्या या सिंहात असामान्य शौर्य, मुत्सद्दीपणा, धडारी राज्यकर्ता असे अनेक गुण होते. त्यांच्या कर्तृत्वामुळे इंग्रजांकडून मानाने यांना द ग्रेट मराठा असे म्हटले जात. पानिपतची लढाई, वडगावची लढाई, सालबादचा तह, बारभाई कारस्थान अशा अनेक घटनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. अस्थिर अशा मराठा साम्राज्याला महादजींमुळे स्थैर्य लाभले. मुघल, इंग्रज आणि आप्तस्वकीयांच्या विरुद्ध ते आजन्म लढले. 15 जानेवारी इसवी सन 1919 कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांनी आदेश काढून स्पृश्य अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था करून दिली.